हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनेल. तर हा आजचा ब्लॉग आहे, ट्रिप ब्लॉग. तर चला, याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला 1 डेची ट्रिपचा ब्लॉग माझा होता आणि आता हा 2 डेच्या ट्रिपचा ब्लॉग मी इकडं तुमच्याशी शेअर करत आहे. तर आता समर वॅकेशन आहेत म्हणल्यानंतर छान छान अशा ट्रिप तर बाहेर फिरायला गेलंच पाहिजे. तर चला, आता इकडे आम्ही फोंडा मार्गे चाललेलो आहोत, फोंडा घाट मार्गे. तर इकडे आता राधानगरी धरण बघायला मिळालेलं आहे. तिथून आमच्या सिटीला सगळं पाणी येतं. तर चलो भूर असं करत मस्त हिरव्यागार दाट घनदाट अशा झाडीतून आम्ही फोंडा घाट मार्गे इकडे कोकणामध्ये चाललेलो आहोत. तर उन्हाळा आणि कोकण हे समीकरण तर सगळ्यांनाच आवडतं. उन्हाळ्यामध्ये कोकणामध्ये गेल्यानंतर जितकं फ्रेश वाटतं ना, हे काय सांगण्याच्या पलीकडेच आहे. पण उन्हाळा आणि कोकण ह्याचं समीकरण खूप मलाही आवडतं. त्यामुळे आम्ही चाललो आहोत कोकणामध्ये. तर घाटातून जाताना इतक्या दाट झाडी, इतकं थंडगार वारा, खूपच स्वरा तर खूप एन्जॉय करत होती. अगदी बाहेरून असं ती सगळा थंड हवेचा आस्वाद घेत होती. तर मलाही खूप छान फ्रेश वाटत होतं. जसं पुढे जाईल तसं छान असं फिलिंग पण खूप हॅपी. तर चला, आता इकडे ह्या घाटातून चाललेलो आहोत आणि आता इकडे आम्हाला हे राधानगरी डॅमचं बॅकवॉटर इथे दिसलेलं आहे. इथे आता हा राधानगरी डॅमचा शेवट होतो. म्हणजे किती मोठं डॅम आहे याचा विचार आपण करू शकता. बघा किती मोठं आणि त्याचं बॅकवॉटर कुठं होतं. तर चला, सकाळी नाश्ता करून बाहेर पडल्यामुळे आता इकडे आम्ही लंचसाठी थांबलेलो आहोत. कणकवलीच्या इथे आम्ही लंच केला आणि आम्ही गुरुवारी गेल्यामुळे त्या दिवशी आम्ही व्हेजच खातो, त्यामुळे प्युअर व्हेज असा लंच मागवलेला आहे इकडे. तर जसं पुढं कोकणामध्ये एंट्री करत होतो तसं इतकं गरमी जरा थोडी जाणवत होती. म्हणजे वातावरणामध्ये लगेचच हवेमध्ये चेंज, असं वातावरण दमट थोडं असं खूपच हवा अशी म्हणजे खारी खारी अशीच वाटत होती. तर चला, इकडे पोचलो आहोत हॉटेलवरती. छान अशा मिस्टरांनी मला फर्स्ट सरप्राईज इकडे दिलेलंच आहे. आणि सगळं हे ऑनलाईन वूड कॉटेज बुक केल्या होत्या. तर माझी खूप इच्छा होती अशा हॉटेलमध्ये राहायची. हे पूर्ण वूडपासून बनवलेलं आहे, बघू शकताय. सध्या हे खूप ट्रेंडमध्ये आहे या कॉटेज. ह्याचं बुकिंग वगैरे लवकर मिळत नाही, पण ह्यांनी सगळं आधीच बुकिंग करून ठेवल्यामुळे आम्हाला ह्या रूम मिळाल्या. आणि अगदी तारकर्लीच्या बीचच्या एंट्रीलाच हे हॉटेल आहे. अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर इथून तारकर्लीच्या बीचवरती जाता येतं. हॉटेल्स बघू शकताय, खूप छान. मला पहिलं सरप्राईज इकडे त्यांनी मला दिलेलं आहे. तर बाहेरचा व्ह्यू बघू शकताय, पूर्ण पाण्यावरती हे हॉटेल आहे, खाडीवरती. तर थोडा वेळ आराम करून परत फ्रेश होऊन आता आम्ही चाललेलो आहोत बीचवरती एन्जॉय करायला. तर अगदी चालत 10 मिनिटाच्या अंतरावरती तारकर्लीच्या मेन बीचचा जो पॉईंट आहे ना, तिथं जाता येतं. तर चला, आता छान असं चालत चालत गेलो. स्वरा तर खूपच एक्सायटेड झाली होती. तिला कधी जाऊन पाण्यामध्ये एन्जॉय करते असं झालं होतं. तर आता इथे वाजलेले आहेत 5. आम्ही पण आलो निवांतमध्ये. भरपूर मला तिथलं वातावरण बघून माइंड एकदम फ्रेश झालं. इतकं सुंदर झालं होतं वातावरण. चला, आता मस्त की छान असा पाण्यामध्ये पाय ठेवल्यानंतरच एकदम मूड फ्रेश झाला. खूप छान वाटलं. तर बघू शकता किती सुंदर वातावरण आहे. मिस्टरांच्या बरोबर थोडं फोटोशूट, थोड्या रील्स हे तर बनतंच नेहमीच. तर असं सगळं आमचं शूट करून झाल्यानंतर मुली भरपूर पाण्यामध्ये जाऊन एन्जॉय करत होत्या, बाहेर येतच नव्हत्या. अगदी इकडे आता सनसेट चालू होता, म्हणजे टायमिंग 6-6:30 झालं होतं, तरी मुली काय बीचमधून बाहेर येत नव्हत्या. तर बघू शकता या अगदी आधी रात्री इतकी खुश वाळूमध्ये खेळ, पाण्यामध्ये खेळ, भरपूर एन्जॉय करत होती. तर इकडे मी काढलेले थोडे फोटो. आधी स्वराबरोबर मी गेले आतमध्ये. एकदा आतमध्ये गेले तर मला बाहेर यायला होतच नव्हतं. इतकं छान थंडगार वाटत होतं. आणि इकडे बघू शकता आता वातावरण तर किती सुंदर झालेलं आहे. छान असं इकडे तर सनसेट होणार होता.
तर खूप छान वाटलं. हा आमचा फर्स्ट डे आजचा कोकणामधला. तर मस्त सनसेटचा पण इकडे मी व्हिडिओ शूट केलेला आहे. बीचमध्ये भरपूर टाईम स्पेंड करून इकडे आता आम्हाला लागली होती भरपूर भूक. तर चला इकडे आता आम्ही तिथेच बीचच्या शेजारी छोटे स्टॉल होते नाश्ता सेंटरचे. तिथे आम्ही आता गरमागरम अशी घेतलेली मॅगी, बटाटा पकोडे घेतलेले मागवले होते आणि छानच आता इकडे आम्ही स्नॅक करत आहोत. खूपच जोरात भूक लागली होती. आम्ही बराच वेळ बीचमध्ये खूप एन्जॉय करत होतो. तर छान असा गरमागरम बटाटा पकोडे मॅगी खाऊन खूप छान वाटलं. एक नंबर असं तिथं गरमागरम असं स्नॅक मिळतं बीचच्या शेजारीच. तर खूप छान, म्हणजे पहिला दिवस तर आमचा खूप असा मस्त गेला. आत्ता इकडे मी गरमागरम असा चहा मागवला होता, कारण खूप वेळ भिजल्यामुळे थंडी पण वाजत होती. त्यामुळे चहा बिस्किट मागवले होते. ते खाल्ल्यानंतर इकडे आम्ही फिश स्पा करून घेतलेला आहे. पायाचे ते क्लीन करतात मासे. फिश स्पा केल्यानंतर खूप छान असं इकडं आता स्वराला खायचं होतं स्वीटकॉर्न. तर असं हे स्वीटकॉर्न इकडं भाजून देत होते. ते खूप अशा थंडी वाजत होती, त्यामुळे ते खायला खूप छान वाटलं. आणखीन चला आता बॅक टू रूम. आम्ही इकडं आता आलो आहोत रूमवरती यायला आम्हाला वेळ झाला होता थोडा, त्यामुळे आलो रूमवरती आणि फ्रेश झालो. रूमवरती आल्यानंतर आणि गेलो आम्ही इकडे जेवायला. तर छान असं आता आज व्हेजच होतं, त्यामुळे मस्त असा कोकणामध्ये जाऊन आमरस तर खायलाच पाहिजे. पूर्ण प्युअर आणि एक नंबर चवीचा असा आमरस इकडे आम्ही स्टार्टरमध्ये मागवला होता. त्यानंतर पनीरची भाजी, रोटी, राईस असं हा लाईटलीच आम्ही इकडे डिनर केलेला आहे. बाय, सो गुड नाईट. तर नेक्स्ट डे मॉर्निंग अगदी बीचच्या जवळ रूम असल्यामुळे सकाळी उठल्या पहिला आम्ही बीचवरतीच गेलो. तर सकाळी तर इतकं छान तिथं वातावरण होतं, खूप असं म्हणजे शब्दात पण सांगता येणार नाही असं सुंदर वातावरण होतं. गर्दी तर अजिबात नव्हती आणि सगळा थोडीफार अशी गर्दी व्हायला चालू झाली होती, पण खूप सुंदर इतकं फ्रेश वातावरण होतं तिथं. तर छान असं मी तिथं मस्त असे व्हिडिओज घेतले, फोटो काढले. आणि तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये आम्ही काय एन्जॉय केला, कोकणामध्ये काय अजून मला मिस्टरने सरप्राईज दिले बघण्यासाठी कंटिन्यू राहा माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.